आता पालकाची भाजी बनवायची. तर आमचं ना कंटिन्यू काम चालू असताना म्हणजे दिवसभर पण आणि स्वयंपाक बनवताना पण असं असतं. रुद्रांशला व्हिडिओ बनवायला खूप आवडतं, खूप. पण तो एवढी बडबड करतो ना की खूपच. तर आता भाजी कशी करायची सांगणार आहे का तू? भाजी कशी करणार आहे तू सांगतो का? लसण निवडून घेतलीये आणि स्वतः वगैरे चपात्या करते भाजी टाकायला वेळ लागतो. बरं तरी सकाळच्या स्वयंपाकाला रुद्रांश झोपलेला असतो, नाही तर सकाळी तर काहीच सुधरू नाही देणार आहे. वरण भात आहे, थोडं लावावं लागेल पटकन. खूप म्हणजे रात्रीच्याला इथं काय होतं, रात्री पण जास्त म्हणजे दिवसभर जास्त ब्राईटनेस नाही येते आणि म्हणजे दुपारी थोडासा येतो खिडकीमध्ये. त्याच्यामध्ये लसणी टाकू नको पिठामध्ये, आपल्याला भाजी करायची ना. सकाळी तरी तो झोपलेला आहे, तोपर्यंत मी सगळा स्वयंपाक बनवून घेते. आणि दिवसभर ना मला तो ना एडिट पण नाही करू देते. मी दोन तीन मिनी ब्लॉग्स बनवले. त्याच्यात पूर्ण रुद्रांशचाच व्हायचंय. व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नक्की सांगा, कमेंट करून सांगा आमची आजची रेसिपी कशी वाटली. तर आज आम्ही बनवणार आहे पालकाची भाजी. तर आम्ही काय करायला लागते, लाटायला लागते. हे लाटायला लागते बघा. तर चपात्या बनवताना रुद्रांशला शेवटची चपाती द्यावाच लागते बनव. थांब ना, तो हात धुवून आला ना स्वच्छ. त्या पाण्याच्या तर मी अगोदर भाजी टाकणार होते, नंतर चपात्या बनवणार होते. शेवटला सगळ्या चपाती झाली ना शेवटला. आता मी आज ना रुद्रांश कशी चपाती बनवतोय ना छोटी, तर ती तुम्हाला दाखवणार आहे ना. दाखवणार ना रुद्रांशला बाकी चपाती फक्त लाटायला आवडते. छोटी खुर्शी टाकतोय माझ्यापाशी उभं राहण्यासाठी. आणि प्रत्येक थांब 2 मिनिटं. आणि मी काय भाजी बनवते, कशी भाजी बनवते सगळं बघायचं. आणि मेनूची मी आता ओव्हरवाईज घेते व्हिडिओला जास्त करून. 2 मिनिटं. ही लसणी कशाला घातली कणकीमध्ये, आता काढावं लागेल ही सगळी काढ. आणि जेव्हा मी रेसिपी वगैरे बनवत असते पूर्ण तोच सांगतो. आता कट केली आहे, आता हे टाकले ते टाकले, आणि एवढी बडबड असती त्याची. त्याच्यामुळे मला त्याला ओव्हरवाईज द्यावा लागतो. आणि सकाळी तर विचारूच नका किती घाई असती सकाळी. त्याच्यामुळे म्हटलं आता ओव्हरवाईज देऊ. आणि संध्याकाळच्याला आहे, संध्याकाळच्याला आम्ही असं सोबत व्हिडिओ बनवणार आहे. कशात गोंडा नाही म्हणायचं त्याला, लसण कांडी म्हणायचं. लसणाची कांडी येते तो का छोटा. 1 मिनिट. आता चपात्या झाल्या, आता भाजी बनव. तसा हात पुसायचा नसतो सारखं. 2 मिनिटं. सगळी लसणी काढत्या उंड्यातली. तर मी काय केलं बरं 2च मिनिटं. चपाती खूप भाजती बाळा. शेवटला लाटायची. तर काय झालं, मी म्हणजे माझ्याकडे भरपूर रेसिपीचे वगैरे व्हिडिओज होते. भरपूर 40-50 व्हिडिओ असते पूर्ण.
ते पूर्ण माझ्या मोबाईलमध्ये होते आणि मला एडिट करायचं होतं, पण काय झालं की एवढे व्हिडिओ पडले एडिट करायला की मीच गोंधळून गेले की म्हणजे आता कधी एडिट होणार काय, त्याच्यामुळे मला पण थोडासा कंटाळा आला, म्हणून मी थोडंसं त्या व्हिडिओकडे दुर्लक्ष केलं. तर पूर्ण माझं मोबाईलचं मेमरी आहे पूर्ण डिलीट झाली. म्हणजे बरोबर नवीन वर्ष चालू व्हायला आणि पूर्ण मोबाईल माझा पूर्ण म्हणजे रिकामा झाला. मला रिकामा करायचाच होता, तो ऑटोमॅटिक झाला. माझे खूप चांगले चांगले व्हिडिओज होते, बाहेर गेलेले, स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेलेले, ते सगळे गेले. पण म्हटलं परत नवीन वर्षाची नवीन सुरुवात करूया, परत व्हिडिओ बनवूया. बघू शकता सो आत्ता सगळ्या चपात्या वगैरे झाल्या आणि आत्ता करायची आहे पालकाची भाजी. तर मी धुवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यासाठी काढते हिरव्या मिरच्या. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाची कांडी घेतली. तर आता आपल्याला ना हिरवी मिरची आहे ती एकदम बारीक कट करून घ्यायची आणि लसण आहे तो चिपून घ्यायचा आहे. तर आत्ता पण ह्याची एवढी बडबड होती, तिथंच उभा होता, बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतो. पण त्याने मला म्हणजे पूर्ण स्वयंपाक करताना मला खूप म्हणजे असं बडबड बडबड एवढा मध्ये मध्ये करतो ना की मला काय करायचं असतं काय नाही मला म्हणजे सुधरूप देत नाही. आणि व्हिडिओ एडिट करायला तर मग तर इतकी बडबड करतो. तर आता मी हा व्हिडिओ एडिट करते, तर तो झोपला आहे म्हणून मला म्हणजे चान्स भेटला एडिट करायला, नाही तर तो जागा असेल ना तो अजिबात करून नाही देते, म्हणजे त्याचीच बडबड चालू असते. आता बघू शकता आता हिरवी मिरची आणि लसण आहे तुम्ही एका प्लेटमध्ये काढलाय, कारण की मला ह्याच्यामध्ये पालकाची भाजी आहे ती कट करून घ्यायची. तर स्वच्छ म्हणजे ताजीच होती आणलेली, तर स्वच्छ धुवून घेतली, थोडा वेळ पाण्यात ठेवली, फक्त हिरवी मिरची आणि लसण कट करूच तर म्हणजे थोडीशी भिजती. जर शिळी वगैरे असेल ना तर थोडा वेळ पाण्यात ठेवली तर छान म्हणजे अशी ताजी असल्यासारखी दिसती, पण ही ताजीच होती त्याच्यामुळे मी जास्त वेळ काही नाही ठेवलेली. तर आत्ता कट करून घेते, खूप बारीक पण नव्हती कट होते. तर तो पण म्हणायचा की मम्मी मी कट करतो, म्हटलं तू सरक म्हटलं, तरी पण अजिबात ऐकत नव्हता, त्याच्यामुळे थोडीशी मोठालीच कट झाली. आता कट केल्याच्या नंतर आता आपण ह्याला ना फोडणी घालूया. तर कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत 2 ते 2.5 पळ्या तेल आणि मग आता ह्याला ना आपण फोडणी घालूयात. तर म्हणजे मी जास्त करून पालेभाजीला जिरे मोहरी असं नाही घालत आहे, फक्त लसूण आणि हिरवी मिरची हेच वापरते जास्त करून. तर लसूण थोडासा तळला, जास्त नव्हता तळला, तर लगेच मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली आणि हिरवी मिरची खरंच नाही खूप तिखट आहे. म्हणजे मला जेव्हा फोडणी घालायला लागलो ना तेव्हा समजलं की मिरची मला वाटते थोडीशी जास्त होईल, कारण की इतका ठसका उठायला लागला हिरव्या मिरचीचा. आणि मग मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि लगेच त्याच्यामध्ये भाजी टाकून दिली, म्हटलं अजून ठसका उठेल खूप त्याच्यामुळे. आणि भाज्या फोडणी देताना तर रुद्रांश इतका मला ओरडतो की मम्मी किती तिखट आहे, किती ठसका उठतो. हिरवी मिरचीची भाजी करताना माझ्याकडनं दरवेळेस म्हणजे असा ठसकाच उठतो, काय माहीत काय होतं ते. तर आत्ता मी त्याच्यामध्ये भाजी टाकून घेतली आणि आत्ता छान परतून घेते. तेलामध्ये परतली ना भाजी लवकर शिजते. आता 1 ते 2 मिनटं मी तेलामध्ये छान परतून घेते आणि ह्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे. पालकाच्या भाजीत थोडंसं जास्तच पाणी असतं, त्याच्यामुळे ह्याला पाणी पण घालायची गरज नाही. तर मी छान परतून घेते आणि आता ह्याला ना 2 मिनटं अगदी 2 मिनटं झाकण घालून ठेवते. तर ह्याला मी डाळ वगैरे काही नव्हते वापरणार आहे, फक्त हिरवी मिरची. मी मेन म्हणजे ही ना मी भाजी हटून करत असते, हटून भाजी छान लागते, पण ह्यांना आवडत नाही त्यामुळे हिरव्या मिरचीची केली. तर 2 मिनटं छान परतून घेतली आणि लगेच ह्याला आपल्याला 2-3 मिनटं झाकण घालून ठेवायची, म्हणजे ह्यातलं जे पाणी आहे ना ते पूर्ण पाणी आटतं आणि भाजी पण छान शिजते. तर बघू शकता अजून थोडंसं पाणी आहे, तर मला अजून ह्याला 2-3 मिनटं झाकण घालून ठेवायचं आहे. तर बघू शकता आता आपली 2 मिनिटात भाजी पण तयार होती. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आणि बघू शकता आपली भाजी पण मस्त झालेली.